नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की भ्रष्टाचार एखाद्या देशाला किती उद्ध्वस्त करू शकतो? शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा यासारख्या सुविधांना भ्रष्टाचार वाळवीसारखा पोखरतो. पण जगात असे कोणते देश आहेत जिथे भ्रष्टाचार सगळ्यात जास्त आहे आणि या यादीत आपला भारत देश कुठे उभा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जगातील सर्वात भ्रष्ट देशांचा पर्दाफाश करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या देशांची अवस्था इतकी वाईट का आहे. मित्रांनो, कोणत्याही देशात किती भ्रष्टाचार आहे हे जाणून घेण्यासाठी एका जागतिक निर्देशांकाचा उपयोग केला जातो, म्हणजेच ग्लोबल इंडेक्स, ज्याला करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणजेच CPI असे म्हणतात. हे दरवर्षी जर्मनीची एक संस्था ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल जारी करते. यामध्ये 0 ते 100 पर्यंत गुण दिले जातात. 100 गुणांचा अर्थ आहे की देश संपूर्णपणे स्वच्छ आहे. 0 गुणांचा अर्थ आहे की देश अत्यंत भ्रष्ट आहे. 2024 ते 25च्या अहवालानुसार जगातील 2/3 देशांचा स्कोअर हा 50 पेक्षाही कमी आहे. ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे. चला आता बोलूया या देशांबद्दल जे या यादीत सर्वात खाली म्हणजे भ्रष्टाचाराच्या बाबतीत सर्वात वरच्या पायरीवर आहे. सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे दक्षिण सुदान, म्हणजे त्याला आपण साऊथ सुदान सुद्धा म्हणतो. येथे अनेक वर्षांपासून गृहयुद्ध आणि राजकीय अस्थिरता सुरू आहे. सरकारी निधीचा वापर जनतेसाठी कमी आणि शस्त्रांसाठी जास्त केला जातो. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे सोमालिया देश. सोमालियामध्ये दशकांपासून कोणतेही स्थिर सरकार नाही. दहशतवाद आणि अराजकतेमुळे भ्रष्टाचार इथे शिगेला पोचलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर देश आहे व्हेनेझुएला. सध्या आपण व्हेनेझुएलाच्या खूप सारे न्यूज ऐकत पण आहात की भ्रष्टाचारामुळे आज त्या देशावर काय परिस्थिती आली आहे. एकेकाळी श्रीमंत देशांमध्ये या देशाची गणना व्हायची, परंतु भ्रष्टाचारामुळे आज या देशाला खूप वाईट परिस्थितींचा सामना करावा लागतोय. आज व्हेनेझुएला हा देश आर्थिक डबघाईमध्ये गेलेला आहे आणि सरकारी गैरव्यवस्थेमुळे हा देश तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. चौथ्या क्रमांकावर आहे सिरिया. युद्धाने या देशाची अर्थव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून टाकलेली आहे. मित्रांनो, 5व्या क्रमांकावरती आहे यमन देश, जिथे मानवी संकट आणि संघर्षामुळे भ्रष्टाचाराला फोफावण्याची संपूर्ण संधी मिळते. मित्रांनो, हे तर झाले इतर देशांबद्दल. चला आता आपण बघू आपला भारत देश या यादीमध्ये कितव्या नंबरवरती आहे. आता बोलूया आपल्या भारत देशाविषयी. 2024 ते 2025च्या अहवालानुसार 180 देशांच्या या यादीमध्ये भारत 96व्या नंबरवरती आहे, 96 नंबर. आपला स्कोअर याच्यामध्ये 38च्या आसपास राहिलेला आहे, जो की अत्यंत खराब आहे. जो मागच्या वर्षीची तुलना जर केली आपण तर तो घसरलेला आहे. आणि घसरलेला याचा अर्थ असा की आपण भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये वाढतच चाललेला आहे. याचा अर्थ असा असतो की भारत देशामध्ये सरकारी यंत्रणांना भरपूर सुधार करण्याची अजून सुद्धा आवश्यकता आहे. याच सोबत जर भारताच्या शेजारील देशांबद्दल जर बोलायचे झाले तर चीनचा नंबर लागतो. चीनमध्ये जर आपण बघितले, चीन 76व्या स्थानावर येतो. पाकिस्तान 135व्या स्थानावर येतो. श्रीलंका 121 स्थानावर. बांगलादेश 149 स्थानावर. जिथे अंधार असतो तिथे प्रकाशही असतो. जगात काही असे सुद्धा देश आहेत जिथे भ्रष्टाचार नाहीच्या बरोबर आहे, तर ते सुद्धा देश आज आपण बघू. मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात वरती आहे डेन्मार्क, ज्या ठिकाणी भ्रष्टाचार नाहीच्या बरोबर आहे. डेन्मार्क हा असा देश आहे जो की सतत पहिल्या क्रमांकावरती असतो. त्यानंतर मित्रांनो, फिनलँड आणि सिंगापूर या 2 देशांचा नंबर लागतो. या देशांचे वैशिष्ट्य म्हणजे मजबूत कायदा, पारदर्शकता आणि नेत्यांची जनतेप्रती असलेली जबाबदारी. तर मित्रांनो, भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैशांची हेराफेरी नाही, तर ही देशाच्या भविष्याची चोरी आहे. तुम्हाला काय वाटते, भारतामध्ये भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कोणकोणती पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.